भिक्षूची प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की हे सुभद्र, भिक्षू लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहिले तर हा संसार अरहंता वाचून कधी खाली राहणार नाही. काय म्हणतात ते? किंवा सर्व सुभद्राला म्हणाले ते किंवा भिक्षू संघ आचरण करीत राहिले तर प्रत्येक अरहंत राहणार आहे म्हणतात. प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गावामध्ये अरहंत राहणार आहे. अरहंताशिवाय हा खाली राहणार नाही म्हणतात. या धर्माच्या आचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे की ते म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे किंवा याच्याच फळावर सांगितलेलं आहे किंवा धर्माच्या आचरणाच्या फळावर सांगितलेलं आहे. म्हणजे धर्म आपण लालन पालन केलं त्या लालन पालनवर सांगितलेलं आहे किंवा धर्म कशावर अवलंबून आहे. म्हणजे धर्म हा जो टिकेल आहे हा कशावर अवलंबून आहे बा विधानात सांगितलेला आहे. महाराज, एखादी वस्तू टिकवण्याचा काळ म्हणजे एखादी वस्तू आहे तिचा टिकवण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन या दोन्हीही विधीचं म्हणजे बाबीची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले. परंतु आपण विचारित आहात त्या अर्थी या दोन्ही बाबीचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक नीट ऐकावे म्हणतात. महाराज, समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे म्हणतात आणि त्याच्या सभोवर एक सुंदर घाट आहे म्हणतात. म्हणजे एक तलाव आहे त्याच्याच बाजूने एक घाट आहे म्हणतात. वज्र तटबंदी तिकडून आजूबाजूला सर्व त्या तलावाला बंदिस्त आहे. आजूबाजूला तटबंदी आहे म्हणतात आणि त्याचे क्षेत्र मर्यादित असून सतत धार पाऊस येत आहे म्हणतात. त्याचं माप नाही म्हणतात, एवढा मोठा तो तलाव आहे म्हणतात. मर्यादित सतत धार चालू राहते, पाऊस येतच असते. आता तुम्ही सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कमी होईल संपील म्हणजे कमी होईल किंवा संपेल का काय होणार आहे म्हणतात. आता हे जे काही आहे म्हणतात हे तुम्हीच सांगा म्हणतात. ते म्हणतात नाही म्हणते हे कसं काय शक्य होणार आहे म्हणतात. ते का बरं? का सतत मुसळधार वरून पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्याच्या नंतर त्या जो काही तलाव आहे म्हणतात तो फुल भरलेला आहे, त्याला मापही पण सुद्धा नाही आणि आणखी त्याच्यामधून वरचं पाणी पण पडत आहे म्हणतात, सतत पडत आहे. त्याप्रमाणेच म्हणतात किंवा भगवान त्याचप्रमाणे महाराज भगवान बुद्धांनी उपदेश केलेला सद्धर्म हा एका तलावाप्रमाणे आहे म्हणतात. जो भगवान बुद्धाचा जो काही धर्म आहे म्हणतात हा एक तलावाप्रमाणे आहे म्हणतात. शुद्ध जीवनाच्या विनय सदाचारण नीतीच्या पाण्याने तो डुबून भरलेला आहे म्हणतात. विनय हा नियम आहे, शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे ना, नीती आहे. या अशा शुद्ध पाण्याने तो डुबून भरलेला आहे म्हणतात. याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसडून वाहत असते म्हणतात, आहे ना, आणि वाहत असते यात जर बुद्ध अनुयायी कर्तव्य, विनय, पालन, सदाचार, शील, पुण्य, पवित्र सतत धार वृद्धी करीत राहिले म्हणजे शीलाचं पालन, सतत समाधी, प्रज्ञा, विनय, नियम, पुण्य पवित्र करत राहिले, सतत करत राहिले तर हा सद्धर्म रूपी तलाव प्रतिदीर्घ काळ टिकून राहणार आहे. जर तसं जर आपण चालू राहिलो तर ते पाणी त्यामधलं कधीच कमी होणार नाही, खराब होणार नाही. विनयानं, नियमानं, नित्य नियमाप्रमाणे आपण राहिलो ते तसंच टिकून राहणार आहे. त्यातलं पाणी कधीच कमी नाही होणार आहे आणि शुद्ध पाणी राहणार आहे. तसंच मग त्या तलावाची सुद्धा तलावावरून सुद्धा अरहंत वाचून कधीही ओस पडणार नाही म्हणतात. आपल्याला असं वाटणार नाही किंवा अरहंत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी अरहंत राहतील. हे सुभद्र भिक्षू लोक जर चांगल्या धर्माचे आचरण करीत राहिले या संसारात अरहंताचा कधी तुटवडा होणार नाही. म्हणजे संसारातून जे काही आहे हा संसार याच्यामधून अरहंत लोक कधी तुटतील नाही, तुटवडा होणार नाही म्हणतात. याचप्रमाणे भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे म्हणतात. किंवा अरहंत ज्या ज्या ठिकाणी विनयाच्या नियमाचं लालन पालन होते
त्या त्या ठिकाणी अनंत वास करतात. मग त्या त्या ठिकाणी अनंत कधीच कमी नाही होत. म्हणून महाराज लोक जर एखाद्या जळत्या अग्नीत गोवऱ्या, वाढलेली लाकडे आणि वाढलेली पाने टाकू लागले तर अशा तऱ्हेने तो अग्नी विझेल काय? जर अग्नी चालू आहे ना, आपण त्याच्यात लाकडं टाकू राहिलो, पानं टाकू राहिलो, वाढलेलं गवत टाकू राहिलो, तर ते विझेल का? नाही, ते अधिक पेटणार आहे ना. तर ते म्हणतात नाही म्हणते, अशाने तर तो अधिक पेट धरणार आहे म्हणतात, पेटू लागणार आहे म्हणतात, किंवा त्याच्यामध्ये जी काही ज्वाला आहे ते अधिक भडकणार आहे म्हणतात महाराज. बरोबर आहे. त्याचप्रमाणे शुद्ध जीवनाचे नियम, जिथे आपण शुद्ध जीवन जर जगलो, शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचरणाचे पालन सदोदित करीत राहिला या 10,000 लोक धातूपेक्षाही उंच भगवान बुद्धांच्या सद्धम्माच्या ज्वाला सतत उठत राहतील म्हणतात. जेवढी अग्नी नाही उठत म्हणतात, जर आपण विनयाच्या नियमाचं लालन पालन करत राहिलो म्हणतात, तर त्याही पेक्षा मोठा त्याही पेक्षा मोठ्या 10,000 लोक धातू अग्नी भगवान बुद्धांच्या सद्धर्माच्या ज्वाला सतत उठत राहतील. पण कशाच्या? आचरणाच्या, नियमाच्या आहे ना, उठत राहतील महाराज. याशिवाय जर भगवान बुद्धांचे बुद्धपुत्र अनुयायी दृढ निश्चयाने शौर्याने चिंतनात तत्पर होऊन ध्यान सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत राहिले, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये, मननामध्ये घेत राहिले, तर अधिकशील शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणीचे लालन पालन करीत असता स्वतःवर संयम ठेवत राहिले तर बुद्ध याच्या अधिक काळापर्यंत स्थिरस्थायी राहणार आहे म्हणतात. परिपूर्ण लालन पालन चालू राहिलं तर हा धर्म आणखी कसा टिकून राहणार आहे म्हणतात. काही काळापर्यंत त्यांचा प्रभाव कसा पडेल राहणार, बनवल्यापासून राहणार आहे. तेव्हा या संसारामध्ये अनंताचा कधीच तुटवडा पडणार नाही म्हणतात महाराज. भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितलेल्या दिगरागाचा हा अर्थ आहे म्हणतात की महाराज, समजा एखादा स्वच्छ सुंदर चांगल्या रीतीने साफ गुळगुळे आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गिरूच्या चुगडाने वेळोवेळी पुसून साफ करीत आले तर त्याबदले धुळीचे डाग पसरेल काय? ते म्हणतात नाही म्हणते, असे केल्याने तो अधिक चमकदार होणार आहे म्हणतात महाराज. याचप्रमाणे भगवान बुद्धांचा धर्म सुद्धा तशाच प्रकारे आहे. लालन पालन आचरणशील जर चालत राहिलं तर त्यामधलं जे काही आपत्ती विपत्ती आहे म्हणतात ते सर्व निघून जाणार आणि त्यांचा धर्म कसा राहणार आहे पाहून निर्मळ प्रकारे राहणार आहे म्हणतात. तरी पण बुद्धपुत्र अनुयायी त्याला आपल्या जीवनाच्या पवित्र्याचे विनयशील इत्यादी सद्गुण सुधारणे आणि आणखी स्वच्छ करत राहिले तर तो अनेक वर्ष टिकून राहणार आहे म्हणतात, स्थिर राहणार आहे म्हणतात. त्यामुळे अनंतापासून कधी ओस पडणार नाही, अनंत आपल्यापासून कधी दूर जाऊ शकणार नाही. महाराज याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रा सांगितले होते म्हणतात. हेच उत्तर भगवान बुद्धाने सुभद्राला सांगितले होते म्हणतात की सुभद्र, भिक्षू लोक जर धर्मानुसार आपले आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिले आहे ना, किंवा जर भिक्षू लोक आपल्या नित्य नियमाप्रमाणे राहिले तर संसार कधी अनंतापासून ओस पडणार नाही म्हणतात. धर्माची मूळ चरित्र्य आहेत म्हणतात. तोपर्यंत लोकांचे चरित्र बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धांच्या धर्माला कधीही लोभ लागणार नाही म्हणतात. जिथपर्यंत माणसाचे मन निर्मळ होत नाही, जिथपर्यंत माणसाच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, कृष्ण आहे, वांग आहे, हे जे काही अहंकार आहे, तर तिथपर्यंत तो धर्म म्हणजे निष्ठापूर्वक राहणार नाही. आणि माणसाच्या मनामधले विचारामधले हे गोष्टी जर गेल्या, बुद्धाचा धर्म जर त्याला समजला तर त्याचा निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे. त्यामधून धर्म कधी लपणार नाही म्हणतात. असा अभ्यासात केलं पाहिजे. आचरणात बुद्ध धर्माचे मूळ सार आले पाहिजे आणि अभ्यासात पण आपण सतत केला पाहिजे. अभ्यासात अधिष्ठानावर तो पूर्णत्वा टिकून
राहायला पाहिजे. आता उद्याचं प्रकरण पाहू आपण. बनते लागते आपण सद्धर्माच्या लोकांसंबंधी उल्लेख करता, त्याचे कारण काय हे प्रकरण आपण उद्या पाहू.